कारण खुरमभाई स्वतः एक आयोजक आहेत, पण अशा स्पर्धेमध्ये जाऊन खुरमभाई स्वतः 9 प्लेयर घेऊन खेळले होते. रमजानचा मैदान चालू होता आणि त्या रमजानच्या महिन्यामध्ये त्यांना आपण पाहतो त्या ठिकाणी 9 प्लेयर म्हणून खेळावं लागलं होतं. तर आपणास विनंती आहे आयोजक कमिटीकडून पंच आपण त्वरित सामन्याला चालू करायचे. माझ आवाप तिथून उठायचे. ऑफिशियल्स ऑफिशियल्स शेवटचा मिनिट तुम्हाला दिला होता. तर जरूर आपण पाहतोय या ठिकाणी आयोजकांनी एक कठोर डिसिजन या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. इथे मार्केवाडी बी संघाला आपण पाहतोय 2 धावांची पॅनल्टी प्रथमतः डिक्लेअर केले. येत्या 2 मिनिटांमध्ये सामना सुरू झाला नाही त्या पॅनल्टीला डबल केलं जाईल. आणि हे असत नाही का मार्केवाडी बी आहे म्हणून, यानंतर कोणताही संघ असेल त्यालाही ती पॅनल्टी दिली गेली असती. सुपर 6चे सामने काल तय झालेत. काल रात्री ते सर्वांना आपण पाहतोय इथे मॅच कोणाची होणार आहे, मार्केवाडी बी संघ कोणता असणार तेही काल डिक्लेअर झालं होतं. आपल्याला 7:30 पावणे 8ला इथे येणं गरजेचं होतं. पहिला सामना समाप्त झाला होता. मॅच या ठिकाणी ऑन होते. भूषण आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. इथे पहिला चेंडू आपण पाहतो डीप मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिला चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. चौकार आपण पाहतो चौकाराने या ठिकाणी सुरुवात झाली. स्ट्राईकला अक्षय, नॉन स्ट्राईकला येतो नवनाथ. आता संदीप आजारे आपण पाहतो कुठेतरी बॅकफूट होती ठेवलाय. ओरपी चेंडू कट केलाय चेंडूला. त्या ठिकाणी कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण थोडंसं फंबल जाणवलं गेलं. या दरम्यान पाहतो आपण दुसरी धाव पूर्ण आहे का बघितलं कारण प्लेयर समोर होता पंचांच्या, त्यामुळे ही धाव पूर्ण आहे का नाही ही चेक केली जाईल. केलं जातं या ठिकाणी. प्लेयर जोपर्यंत डिसिजन येत ना तोपर्यंत कुणीच काय डिसिजन देऊ नका. तर फलंदाज या ठिकाणी बाद आहे आणि अक्षयला ते तत्पर माहिती होतं आणि त्याच्यामुळे तोही आपण पाहतोय इथं वापस निघाला जरूर होता.
चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आपण पाहतोय फलंदाज अक्षय माघारी परतलाय. झटका या ठिकाणी दिला गेलाय तो धनवी 11 जे गणेश तलवडे संघाला. गोरेगाववरून जे मान्यवर या ठिकाणी आलेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. फलंदाज पुन्हा एकदा पाहतो विकेटचं पत्र आपण पाहिलं गेलं. पहिला चेंडू आपण पाहिला गेला चौकार होता. त्यानंतर डबलमध्ये आपण पाहिलं गेलं रनआउट आपण पाहिलं गेलं. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली होती. इथे ओव्हरपिच आपण पाहतोय डिफेक्सच्या कव्हर रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल केले. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. या दरम्यान चेंडू जातो गुरुच्या बॅटमधून सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. त्यानंतर आपण पाहतो या ग्रुपमध्ये एफ ग्रुपला सुरुवात होईल यानंतर आणि एफ ग्रुपमधून पहिली मॅच राया वर्सेस उमर 11 गोरेगाव ही मॅच खेळवली जाणार आहे. इथे पुन्हा एकदा गुरुच्या बॅटमधून सुंदर फटका. स्वीपर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू जातो 1 बॉल सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. धावा आल्या. 2 फलंदाज आपण एक धावबाद LBWचा आपण विकेट पाहिला गेला. 3 चौकार 1 सिंगलने आपण पाहिलं गेलं. 13 धावा स्कोर कार्डवरती आहेत. राऊंड विकेट गोलंदाज पुन्हा एकदा गुरुसाठी आणि इथे सुरेख फटका. गुरुचा पिकअप शॉट. गुरु बापरे ऑन द फायर. चेंडू फेकला टिक बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्वमध्ये सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 6. इथे आला हा यूथ हँड्स अ ब्युटिफुल सिक्सर. एकोणीस. तर बघा धनवी 11 जे गणेश तलवडे संघाचे पॅकर मिलिंदजी विले सर शिवसेना तालुका प्रमुख कर्जत यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला आपण पाहतो धनवी 11 या संघाला 500 रुपयाचा पारितोषिक असेल. या अगोदर पहिला गुरुच्या बॅटमधून अफलातून षटकार आला. आजच्या ग्रुपची पहिली मॅच राया विपक्ष गोरेगाव. दोन्ही संघाचे कॅप्टन मिडल इनिंगला आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. चांगला चेंडू. विशाल आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी सज्ज झालाय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी सुरुवात झाली. इथे आपण पाहतो टॉस केलाय. चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करत असताना अंदाज आपण पाहतो या ठिकाणी चुकला गेलाय.
तर कालपासून आज परत जर पाहायला गेल्या तर 4 झेल आत्तापर्यंत त्या क्षेत्ररक्षकाने ड्रॉप केल्यात. इथे पुन्हा एकदा सुरेख फटका. इथे आपण पाहतो सोमनाथ त्या ठिकाणी तैनात. एक धाव पूर्ण, दुसरी धाव प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावेने स्कोर कार्ड नितेश तरे आम्हाला सांगतील. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. 3 षटकांचा सामना आहे. दुसरा षटक प्रगतीपथावरती आपण या ठिकाणी पाहतोय. आज खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धेला 9 तारखेपासून सुरुवात झाली होती, त्या स्पर्धेचा अंतिम दिवस, फायनलची रात्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इथे चांगला चेंडू, बॅटची कडा, फलंदाज बाद, नवनाथच्या पारीचा अंत. झटका दिला जातो धनी 11 जय गणेश तलवडे संघाला. इथे विकेटचं पतन झालं. विशालने पुन्हा एकदा कमबॅक केलं. या अगोदर प्रवीणने झेल ड्रॉप केला होता. त्यानंतर सोमनाथकडे जो चेंडू पोचला नाही, अवघड होतो ते. तिथे आपण पाहिलं गेलं 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात, पण त्यानंतर नवनाथच्या पारीचा अंत. नवनाथच्या पारीचा अंत आपण त्या ठिकाणी होताना पाहिला. झटका दिला गेला धनवी 11 जय गणेश तलवडे संघाला. धावसंख्या आम्ही पाहतोय 23 या आकड्यावरती आहे. एक चांगली सुरुवात पाहिली होती आपण पहिल्या षटकात. 13, आत्तापर्यंत 10 धावा या षटकात आपण पाहिल्यात. पहिल्या षटकात 19 आणि इथे आत्तापर्यंत 4 धावा आपण जरूर पाहिल्या गेल्या. उर्फी चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. दीपेक्षा कवार इधरमध्ये क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी आहे. एक धाव घेतली, दुसरी धाव घेतला प्रयत्न आणि जिते के चपलायने गुरु आणि त्याचबरोबर परेश, दोघांनी घेतलेल्या 2 धावा आपण पाहतोय. 2 धावेने स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. राया, गोरेगाव, तलवडे, मार्केवाडी जे वरिष्ठ मान्यवर काही खेळाडू या ठिकाणी आले असेल त्यांना विनंती करतो या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक फ्रेंड्स ग्रुप आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. आज खऱ्या अर्थाने आकाश जाधव या ठिकाणी आहेत. आकाश जरूर मिडल इनिंगला आकाशकडे आम्ही जाणार आहोत. थोडीशी चर्चा आकाशकडे जरूर आम्ही करूया स्पर्धेबाबत. येणारी आकाश बाळतो आहे. काही मिनटं, काही तास बाकी आहेत फक्त. विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य नेते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या 134व्या जयंती दिनानिमित्ताने ठेवण्यात आलेला हा फ्रेंड्स ग्रुप आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 या स्पर्धेविषयी जरूर आपण आकाश जाधव यांच्याशी आपण जरूर चर्चा करूया. एक चांगली स्पर्धा आम्ही पाहतोय. आज अभिजित गायकवाड, राहुल घाटे आपण पाहतोय आज यांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. चला, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. यानंतर आपण पाहतोय राया विपक्ष गोरेगाव, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे. टॉस या ठिकाणी केला जाईल. अक्षय आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे.
चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय, खालवर होता, एक धाव या दरम्यान घेण्यात आले. थोडासा फंबल पाहिला गेला, कोण चेंडू पकडणार याच्यामध्ये तुतू माय दिसून आला. 2 धावा आपण पाहतोय. थोडासा विशाल इंजर्ड होत असताना दिसला गेला. बघा, राजेश हजारे आणि पप्पू शेळके यांच्याकडून एक पारितोषिक लागलं गेलंय. गुरुनाथ बाबरेने ही जर मॅच जिंकून दिली या स्पर्धेमध्ये तर राजेश हजारे आणि पप्पू शेळके याचकडून गुरुनाथ बाबरे जेवढे बोलेल तेवढे पैसे ते देणार आहेत. आज राजेश आखी एंट्री 50,000. ओके. बघा, राजेशजी हजारे आणि पप्पूदादा शेळके यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. खऱ्या अर्थात शुभेच्छा असतील गुरुनाथसाठी. झेल ड्रॉप झालाय गुरुनाथचा, आपण या ठिकाणी पाहतो. त्यानंतर गोलंदाजीला आल्यानंतर कशा प्रकारे कारनामा करेल त्यावरची लक्ष असेल. उमर 11 गोरेगाव, विपक्ष राया दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण मिडल इनिंगमध्ये टॉससाठी या ठिकाणी याचं फैजल आपण पाहतो उपस्थित. या फैजल, आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. इथे पाहतो सुरेख फटका, आणखीन एक चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. दमदार फटकेबाजी या ठिकाणी. इथे विकेटचं पतन आपण पाहतो. 3 षटक या ठिकाणी आपण पाहतो समाप्त होत असताना पाहिले गेले आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37, 2 धावा पॅनल्टीच्या, म्हणजे 39 धावांचं लक्ष आहे. 40 धावांचं लक्ष असेल मार्केवाडी बी संघाला. या दरम्यान पाहतोय फ्रेंड्स ग्रुपचे सर्वसभा जावेदजी खोत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी जावेदजी खोत साहेबांना विनंती करतो, या आपण व्यासपीठावरती. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. जरूर मिडल इनिंगला सुरुवात होईल आणि आपण जरूर या ठिकाणी आकाशजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आकाश सरांना जरूर विनंती असेल. बघा, भारतीय घटनाशिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे आणि खरंच आकाश जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना जरूर विनंती करेल आपलं 2 अनमोल मत या ठिकाणी मांडावे आणि या स्पर्धेबद्दल जरूर दादांकडून आम्ही जाणून घेऊया. हॅलो सर्वांना, सर्वप्रथम जय महाराष्ट्र, जय भीम करतो. या ठिकाणी उपस्थित फ्रेंड्स ग्रुप आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 नेरळ दामत, या ठिकाणी आयोजक संदीपदादा गायकवाड आणि त्यांची पूर्ण कार्यकारिणी जी कमिटी आहे, अर्थातच राजेशजी भोईर असतील, नितेशजी तरे असतील, योगेशदादा ढोळे असतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे प्रत्येक वेळी अगदी क्रिकेटसाठी
भरपूर सपोर्ट करत असतात खुरमदादा नजे यांच्या मार्गदर्शनाखाली या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 134वा जयंती महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काम फक्त ठराविक बौद्ध समाजासाठी होतं का? तर असं नाही। आपल्यातील आपल्या सभोवताली असणाऱ्या सगळ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आहे। अहो, ज्या व्यक्तीला वर्गाच्या बाहेर बसू दिलं जात होतं, वर्गामध्ये सुद्धा बसू दिलं जात नव्हतं, पाण्याचा माठ तिथे असायचा पण ती व्यक्ती त्या पाण्याच्या माठाला हात सुद्धा लावू शकत नव्हती, अशा व्यक्तीने या भारताची राज्यघटना लिहिली। म्हणजे विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती या भारतासाठी महत्त्वाचे आणि अगदी या भारताचे प्रथम नागरिक असतील। मी या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देत असताना इतकंच सांगेल, संदीप दादा गायकवाड आपल्याला सांगू इच्छितो की आपण एक गाणं ऐकत आलोय। ते गाणं असं होतं की गाव कुसाच्या बाहेरचं रूप बदलून गेलंय र, कालच्या महारवाड्याचं आज भीमनगर झालंय ग, कालच्या महारवाड्याचं आज भीमनगर झालंय ग। आज या ठिकाणी दामतनगरीत हे जे काही भीमनगर उभं केलंय यासाठी मी आदरणीय संदीपजी गायकवाड आणि त्यांच्या पूर्ण कमिटीचे खूप खूप अभिनंदन करतो आणि येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। धन्यवाद आकाश सर। आणि जरूर मी आकाश दादा तुम्हाला सांगू इच्छितो, या स्पर्धे खऱ्या अर्थाने ज्यांनी या स्पर्धेत स्वप्न पाहिलं होतं आमच्यासोबत या फ्रेंड्स ग्रुपचे सर्वेसर्वा जावेद भाई खोत आणि त्याचबरोबर बबलू दादा नजे आणि त्यांच्या खांद्यावरती या स्पर्धेची पूर्ण जिम्मेदारी होती, ते म्हणजे आमचे खुरमदादा नजे यांनी विश्वास दाखवला आणि सांगितलं, दादा एक स्पर्धा जरूर तुला ठेवायची आहे, पण ती स्पर्धा तू इथं तिथं कुठे ठेवू नको, त्या स्पर्धेचा पूर्णपणे काय असेल खर्च ते आम्ही करू, पण ती स्पर्धा दामसच्या मैदानात तू व्हायला पाहिजे। आणि ती स्पर्धा होती विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची जी चर्चा झाली होती का त्यांची स्पर्धा कर्जत तालुक्यामध्ये थांबली गेले, ती स्पर्धेला पुन्हा एकदा जिवंत करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला। आणि योगेश ढोले, मी आणि आमच्या सहकार्याने आता स्वप्न विचार केला आहे, तर ही जी स्पर्धा आहे आता इथून थांबणार नाही, ही स्पर्धा कर्जत तालुक्यामध्ये फिरती राहणार आहे आणि जरूर ही स्पर्धा दरवर्ष खेळवली जाणार आहे। आणि यासाठी खुरमदादाने सांगितलं याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी बाईक घेणार आहोत आणि बाईक ठेवणार आहोत। आता येणाऱ्या आमदार ट्रॉफीमध्ये पण आपण इथे मालिकावीरसाठी बाईक पाहणार आहोत। वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय, सूरज समीर आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती समीर या ठिकाणी तैनात आहे। इथे पाहतो आपण सुरेश चेंडू आणि त्यावरती विकेटचं बटन पाहिलं गेलं, मार्केवाडी संघाला या ठिकाणी धक्का देण्यात आलेला आहे। आपण पाहतो सुरुवात झाली होती या ठिकाणी, पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर सिंगल आली, विकेट आला, 2 चेंडू आणि 2 धावा, 1 विकेटचं बटन आपण या ठिकाणी पाहतोय। जावेदभाई खोत, बबलू दादा नजे, एवन जोडी आणि खऱ्या अर्थाने त्यांनी दिलेला आमच्यावरती
वरदहस्त आशीर्वाद आणि दादांचं मनापासून गोडगोड कौतुक या ठिकाणी. इथे आपण पाहता करता पुढचा चेंडू चेंडू फेकलाय वाईडिश लॉंग ऑन रिझर्व्हमध्ये शतरक्ष उभा केला होता. इथे 20 सेपमध्ये चेंडू मारलाय. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे रन्सवरती साहित्याला षटकार. आहे ना धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. आपण पाहतो 40 धावांचं लक्ष होतं. 9 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. अजून 31 धावांची गरज आपण या ठिकाणी पाहतोय. बघा चेंडू आला असेल तर द्या लगेच. चला मॅच बॉल आपण पाहतो या ठिकाणी इंटर झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे शॉर्ट चेंडू होता. बॅटची आपणच घेतली गेली आहे. शॉर्ट फाईनला शतरक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता. इथे बिग विकेट आपण पाहतोय. विशाल संघाचं नेतृत्व करणारा खेळाडू माघारी परतलाय. झटका मार्केवाडी बी संघाला या ठिकाणी देण्यात आलाय. पूर्वी अजय यांनी ते 2 झेल पकडलेत. त्याला धनवी 11 संघाचे पॅकर अर्थात मिलिंदजी विरले सर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक डिक्लेअर झालाय. मिलिंद सर आत्ताच आम्ही पाहिलं गेलं इथे प्रथमेश दामोत्या संघ या ठिकाणी खेळत होता आणि पलसदरी या ठिकाणी तो संघ क्वालिफाय झाला होता आणि तो संघ क्वालिफाय होत असताना त्या ठिकाणी पोहोचला नाही. धन्यवाद आकाश जाधव. कारण खूप मोठ्या जयंती उत्सवाची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे आणि बोपेले त्यांना बुद्ध विहार ते साई मंदिर अशी रॅली आपण उद्या त्यांची पाहणार आहोत. कारण ती मिरवणूक असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या दिनानिमित्ताने. त्याच्या तयारीसाठी जरूर आपण पाहतो प्रकाश वगैरे त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. षटकार हॅट्रिकसाठी त्यांच्याकडून इथे पाहतोय डॉट चेंडू आला. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9. येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. यानंतर आपण पाहतोय राया संघाचा कर्णधार आणि नरेश मसने पुरस्कृत गोरेगाव संघाचा कर्णधार आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. बघा राया संघाचा कर्णधार त्याचबरोबर गोरेगाव संघाचा कर्णधार आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे.
बघा गोरेगाव संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला. राया संघाचा कर्णधार आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. इथे टॉस केलाय चेंडूला, बराच काल चेंडू हवेमध्ये, शतरक्षक त्या ठिकाणी गुरुनाथ बाबरे चेंडू खाली येतो आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही, फलंदाज बाद. येणाऱ्या आमदार ट्रॉफी 3 मे ते 7 मे दरम्यान आपण पाहतो 189 कर्जत खालापूर विधानसभेचे विद्यमान कार्यसम्राट आमदार माननीय महेंद्र शेठ तोरवे साहेब यांच्या नावाने आमदार ट्रॉफी शादाबाई नजे पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप आयोजित त्या ट्रॉफी या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये फक्त कर्जत तालुक्यातील 40 संघ घेतले जाणार आहेत. कर्जत तालुक्यातील फक्त 40 संघ त्या ठिकाणी घेतले जाणार आहेत. त्यामुळे ती मालिकेवरची बाईक आहे ती कर्जत तालुक्यामध्ये राहील. हा स्वप्न आहे खुरमदादाचा. आणि ते जे संघ आहेत 40 संघ फक्त कर्जत तालुक्यातले घेतले जाणार आहेत. त्यामुळे खुरमदादाने एक संदेश दिला तुम्हा सर्वांपूर्वी का इथे खेळणारा प्रत्येक संघ यांनी शिस्तीबद्ध खेळ दाखवावा, म्हणजे आयोजकांना त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी बोलवण्यासाठी जरूर ते विचार करतील. त्यामुळे या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला सांगितलं आहे कोणत्या प्रकारचा गैरकृत करू नका, जेणेकरून आयोजक तुम्हाला दंडात्मक कारवाई करतील. या दरम्यान धावशीत फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. तुला माईकचा आवाज ओढत दादा. बघा मिलिंदजी विर्ले सर या ठिकाणी उपस्थित, धनवी 11 संघाचे पॅकर. त्यांनी सांगितलं प्रत्येक विकेटसाठी तो रनआउट घेणारा खेळाडू असून द्या किंवा झेल घेणारा असून द्या या गोलंदाज असून द्या, तिच्या प्रत्येक विकेटला 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी असेल. या अगोदर घेतलेले विकेट राया संघाचा कर्णधार इथे पाहतो भारत काल चेंडू हवेमध्ये, झेल ड्रॉप या ठिकाणी आपण पाहतोय. स्वतःचा 200चं नुकसान केला प्लस त्या गोलंदाजचा 200 त्या गोलंदाजचा पण 200 रुपयाचं नुकसान केला आणि संघाच्या 2 धावांचं नुकसान केलं. चला बाहेरून पाराने कोणी टोचू नका. इथे पुन्हा एकदा वाहतो बराच काल चेंडू हवेमध्ये, इथे झेल बाद, फलंदाज बाद होतो. म्हणजे इथं गोलंदाजचाही फायदा आणि क्षेत्ररक्षकाचा फायदा.
2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो. नितीशची तरी आम्हाला सांगतात 12. 28 धावांची अजूनही गरज आहे. ज्याने खऱ्या अर्थाने किमया साधली गेली. 6 चेंडू 6 धावा आणि 6 चेंडू 8 धावा अशा सलगच्या 2 सामन्यामध्ये ज्यांनी त्या धावा डिफेन्स केल्यात तो रुपेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. या गोरेगाव संघाचा कॅप्टन बसून घे दादा. जोपर्यंत ते येते ते तुमच्या गावाला आहेत, तुम्ही आमच्या गावाला या, इकडे बसून घ्या. इथे चांगला फटका लॉंग झोनमध्ये क्षेत्ररक्षक फरेश त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. काल थोडंसं दुःख होतं रुपेशच्या मनामध्ये, कारण वाकदच्या मैदानावरती त्याच्या गोलंदाजीवरती तर 22 धावा आल्या होत्या. त्यात थोडंसं 24 धावा आला तर नाराज होता. या दरम्यान पाहतोय ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाजासाठी जो कूलर होता तो कूलर ज्यांनी आम्हाला प्रदान केला होता ते म्हणजे पांडुरंग माली या ठिकाणी उपस्थित कायकर यांच्या माध्यमातून तो कूलर होता. मी या पांडुरंग माली आणि प्रमोद आजार या ठिकाणी विनंती करतो या आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी. या दादा ज्यांच्या वतीने सहकुशीने आम्ही कार्ड वाटत होतो बबलू दादा, त्यांनी सांगितलं दादा माझ्याकडून पण एक कूलर असून द्या, तर जरूर दादा या ठिकाणी उपस्थित दादांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलं जे मित्रपरिवार आहेत या त्यांना घेऊन व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. इथे पाहतो सुरेख फटका, चेंडू पाठवला सीमारेषे पलीकडे, रन मिळतीचा इथे आला बेहतरीन षटकार. संख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 23 या आकड्यावरती. तीन चेंडू आणि 17 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट या षटकाराने खऱ्या अर्थाने रंगत जरूर आणल्या मैदानावरती. इथे चांगला चेंडू बॅकफुट चेंडू आपण पंच केला. चेंडूला रॅपिड शॉट होता, चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावा आपण पाहतो या ठिकाणी घेण्यात आल्यात. या 4 धावेने आता उर्वरित 2 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. काय घडणार काय बिघडणार खऱ्या अर्थाने पाहतो रंगत या ठिकाणी. तर राया संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला. या आपण या ठिकाणी येऊन उपस्थित व्हायचे. त्यातनं गोरेगाव संघाचा कर्णधार आपणही या ठिकाणी उपस्थित व्हायचे.
या दरम्यान आपण पाहतोय विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. जरूर आपण पाहतो एक चेंडू फक्त बाकी आहे आणि राय संघाचा कॅप्टन पण या ठिकाणी यायचं आहे. जरूर धन्यवाद. टॉस झाल्यानंतर आपण लगेच योगेश ढोले सर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. काय असेल हिसाब किताब पूर्ण करून घ्या, त्यानंतर आपण मॅचला लगेच तयारीला लागू. इथे पाहतो आपण हा बेहतरीन षटकार जरूर पाहिला गेला तर जरूर आपण पाहतोय राय संघ इकडे द्या, इकडे द्या, कारण आतमध्ये प्रॅक्टिस केली तर 2 धावाची पेनल्टी आहे. जरूर आपण पाहतो. मी पांडुरंगजी माली यांना विनंती करतो या पांडुरंग सर आपल्या शुभास सेनानिफिकचा कौल या ठिकाणी करूया. त्यांच्या माध्यमातून आम्ही फक्त भेट द्यायला गेलो होतो आणि त्यांनी सांगितलं गोलंदाजासाठी कूलर